नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की तनया गॅसवर कढई ठेवून निवांत बसलेली असते. तिला जळायचा वास येतो. ती म्हणते, हा वास कुठून येतोय? ती बघते तर खिचडी जळाली. ती धावत जाते आणि कढई बाजूला उतरवते. ती म्हणते, बाप रे, सगळी खिचडी जळाली. आता आईंनी मागितलं तर मी काय देऊ? माझ्याकडे फार थोडा वेळ आहे. काय करू मी आता? मी ऑर्डरच करायला हवी होती. आता त्या कधी पण मागतील. मी काय करू? मरू दे तिकडे, ऑर्डरच करते. तसा पण बरा वेळ नाहीये माझ्याकडे. इकडच्या शेजारच्या खानावळीमधूनच ऑर्डर करते. तसेही माझ्या सासूचे खूप नखरे. मला हेच सवय, मला तेच सवय, असंच कर तसंच कर, घरीच करायचं. शी. तनया चिडचिड करत ऑर्डर करून टाकते आणि म्हणते, झाली ऑर्डर, आता मस्त खिचडी एन्जॉय करा. तळालेल्या कढईकडे बघते. ती म्हणते, आता या कढईचं काय करू आणि या खिचडीचं काय करू? त्या वसुंधराने बघितलं ना तर सगळ्यांना सांगेल. मरुदेत तिकडे फेकूनच देते. तनया कढईतली सगळी खिचडी फेकून देते आणि ती कढई धुत असते. तेवढ्यात तिथे वसुंधरा येते. वसुंधरा विचारते, तनया, झालं का तुझं सगळं? मला रताळ्याचा कीस बनवायचा होता. तनया म्हणते, झाले. आता काय ना, तू रताळ्याचा कीस बनव आणि तुझं तू बनव, तुझं तू खा. काय ना, आई आता मस्त खिचडी खाणार आहेत. वसुंधरा म्हणते, ते काही का असे ना, आईंचं पोट भरणं जास्त महत्वाचं आहे. तनया डबा घेऊन निघालेली असते. वसुंधरा विचारते, काय ग, हा डबा घेऊन कुठे निघालीस तू? तनया म्हणते, माझ्या रूममध्ये घेऊन चालले. काय ना, मला हा डबा तुझ्यापासून सेफ ठेवायचा आहे. तू काही तर काड्या केल्यास तर माझी खिचडी खराब होईल. शहाणी कुठली. असं म्हणून ती निघून जाते. वसुंधरा विचार करते. ती म्हणते, ही मुलगी विचित्र आहे का? अशी का वागते ती? तनया आपल्या रूममध्ये जाऊन बसलेली असते. तर इकडे जयश्री, माधव दोघेही रूममध्ये असतात. जयश्री देवाचं पुस्तक वाचत असते आणि माधव भूक भूक करत असतो. तो जयश्रीला म्हणतो, जयश्री चल ना, मला खूप भूक लागलीये. तुझ्याशिवाय मी खिचडी नाही खाणार. जयश्री म्हणते, अहो जा, तुम्ही खा आणि मी नंतर मागून येते. माधव हॉलमध्ये जाऊन बसतो. जयश्रीची वाट बघत असतो. जयश्री कधी येते आणि आपण एकत्र कधी खायला बसतो असं त्याला झालेलं असतं. तेवढ्यात तिथे तनया येते. तनया लपून बघते की माधव इथेच बसलाय. ती पुढे येते आणि माधवला म्हणते, बाबा, तुम्ही इथे काय करताय? अहो, आतमध्ये बसा ना. माधव म्हणतो, अगं ही जयश्री, अगं देवाचं पुस्तक वाचते ती, म्हणून मी इथे थांबलोय. मला खूप भूक लागली. तनया, खिचडी झाली असेल तर दे ना मला थोडीशी टेस्टला. घाबरून जाते. आता माधवला काय द्यायचं या विचारात असते. माधव म्हणतो, जाऊ दे, जयश्री आली ना की तिच्यासोबत बसतो, नाहीतर ती रागवेल ना. तनया म्हणते, बाबा, बाहेर खूप उकडतंय ना, तुम्ही आतमध्ये मस्त एसी लावून बसा ना, तुम्हाला बरं वाटेल. माधव म्हणतो, अगं हिवाळा आहे, कशाला एसी हवाय, मी इथेच थांबतो. तेवढे तिथे ऑर्डर घेऊन माणूस येतो. तनया त्याला बघते आणि म्हणते, अहो बाबा, आई आवाज देत आहेत, तुम्ही जा आतमध्ये. माधव आतमध्ये जातो. तनया धावत पार्सलवाल्याकडे जाते आणि ती पार्सल घेते. ती त्याला जायला सांगते आणि ती किचनमध्ये येते. ती किचनमध्ये येते बघते तर वसुंधरा तिथे रताळ्याचा कीस बनवते. तनया विचारते, तुझं आवरून नाही झालं का अजून? वसुंधरा विचारते, तुला काही हवंय का? माझं व्हायचं बाकी आहे. तनया म्हणते, हो, मला अख्खं किचन हवंय आणि मला काहीतरी बनवायचे, पण तुझ्यासमोर बनवणार नाही, तू जा इथून. वसुंधरा विचारते, तुझ्या हातात काय? तू काय लपवतेस? तनया म्हणते, काही लपवत नाही, तुला काय करायचंय, तू जा इथून. वसुंधरा निघून जाते. तनया ती खिचडी डब्यात काढून ठेवत असते आणि तेवढं तिथे वसुंधरा येते. वसुंधरा बघते, तनया पार्सल घेऊन आली आणि ते सगळं काढते. वसुंधरा विचारते, काय ग, काय करतेस तू इथे? सगळं ओके आहे ना? तनया म्हणते, तुला काय प्रॉब्लेम आहे ग? नुसती माहिती हवी असते काय काय करते ते, जा इथून. वसुंधरा ठीक आहे म्हणते बाजूला निघून जाते. तर थोड्या वेळाने माधव, जयश्री खिचडी खाण्यासाठी बाहेर येऊन बसतात आणि तनया त्या दोघांनाही खिचडी वाढते. ते दोघंही खिचडीचं खूप कौतुक करतात. माधव म्हणतो, किती घमघमाट सुटलाय आणि लागते पण किती छान ही खिचडी, अगदी ती शेजारी खानावळ आहे ना तशीच लागते. जयश्री म्हणते, हो, माझ्या सुनेला येतं सगळं, मला माहिती होतं, तिला येणार म्हणजे येणारच. वसुंधरा रताळ्याचा कीस देते. जयश्री तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, मला नकोय तो रताळ्याचा कीस, तूच खाता. जयश्री खिचडीचा पहिला घास घेणार आणि तेवढ्या तिथे पार्सलवाला येतो. पार्सलवाला म्हणतो, मॅडम, अहो मगाशी हे तुम्हाला रायता द्यायचा राहून गेला, म्हणून द्यायला आलोय. तनया विचारते, काय काय बोलतोयस तू, तू कोण आहेस? तो माणूस म्हणतो, मॅडम, तुम्ही खिचडी ऑर्डर केली होती ना, त्यासोबतचा हा रायता, अहो मी मगाशी घेऊन आलो होतो ते. वसुंधरा म्हणते, काही नाही, मी काही ऑर्डर केलं नाही. माधव, वसुंधरा एकमेकांकडे बघून हसायला लागतात. माधव म्हणतो, जमलं जमलं, मस्त जमलं तनयाला खिचडी बनवायला. अगं तनया, अगं खानावळीतून आणलीस ना खिचडी आणि तू काय सांगितलंस, तू बनवली? आणि जयश्री, आता तू काय करशील ग? तुला हॉटेलमधलं चालत नाही ना, कढई कशी असेल, भांडे कसे असतील, पण मला तर बाबा आवडतं सगळं, मी खाणार.
जयश्री म्हणते, जाऊ दे, मी खातच नाही, मी जाते उठून. वसुंधरा तिला रताळ्याचा किस देते. ती म्हणते, आई घ्या नाही, हे खा ना, पोट भरेल तुमचं. जयश्री म्हणते, नकोय मला. माधव म्हणतो, अगं असं करू नये, प्रेमाने देते ना ती, घे ना. वसुंधरा म्हणते, आई मी उपवासासाठीच केले, मला माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे. आई प्लीज घ्या ना, उपाशी राहू नका. माधव म्हणतो, जयश्री अगं तू उपाशी राहिलीस तर तुला त्रास होईल, हॉस्पिटलमध्ये धावपळ आम्हाला करावी लागेल, घे. जयश्री तो केस घेते आणि तिला खूप आवडतं, ती भरभर खात असते. वसुंधरा माधव एकमेकांकडे बघतात तर तनया इथे रूममध्ये येऊन बसलेली असते. तिची चिडचिड होते. ती विशाखाला फोन लावते. फोन लावून रडत असते. विशाखा विचारते, काय झाले तुला रडायला? तू रडतीयस म्हणजे नक्कीच वसुंधराने काहीतरी केलंय, हो ना? तनया म्हणते, हो मम्मा, पण यावेळेस तिने काही केलं नाही. मी खूप जोरात तोंडावर पडले. यावेळेस मूर्ख वसुंधराला काही करण्याची गरजच पडली नाही. विशाखा विचारते, काय झाले? तनया म्हणते, मम्मा तूच म्हणाली होतीस ना माझ्या सासूला इम्प्रेस कर म्हणून, आणि म्हणून मी तिच्यासाठी खिचडी बनवायला घेतली आणि ती जळाली. आणि तरीही मी गिवअप नाही केला. मी बाहेरून खिचडी मागवली, त्यात तो डिलिव्हरी बॉय नंतर रायता घेऊन आला, म्हणून सगळा प्लॅन फसला. अगं आईने ती खिचडी खाल्ली पण नाही आणि वसुंधरा माझी मजा बघत होती. विशाखा म्हणते, तू आधी हे रडणं बंद कर बरं. मला सांग, तुला आधीच खिचडी ऑर्डर करायला काय झालं होतं? तनया म्हणते, मम्मा तूच म्हणाली होतीस ना सासूला इम्प्रेस कर, म्हणून मी किचनमध्ये गेले होते. का म्हणते, म्हणून डायरेक्ट खिचडी बनवायची? नशीब जयश्रीने ती खिचडी खाल्ली नाही, नाहीतर डिप्रेस झाली असती. तनया अगं खोटं बोलणं चुकीचं नाहीये, खोटं पकडलं जाणं हे चुकीचं आहे. दर वेळेला जरा खुट्ट झालं की मला काय फोन करतेस ग? जरा स्वतःचं डोकं वापरायला शिक आणि फोन ठेवून दे. जा जयश्रीची माफी माग. विचारते, म्हणजे मम्मा पुन्हा लोटांगण घालायचं का? तर विशाखा फोन ठेवून देते आणि विचार करत असते. तर इकडे वसुंधरा तनयाकडे येते. ती म्हणते, झालं आईशी बोलून? झालं असेल ना? पण तनया एक गोष्ट लक्षात ठेव, नेक्स्ट टाइम कोणीही मदत करायचं बोललं तर लगेच मदत घेत जा. असताना नियती खोटारड्या माणसांना कधीच साथ देत नाही. तनया विचारते, तू काय माझ्या जखमीवरती मीठ चोळायला आली का? वसुंधरा म्हणते, नाही ग, मी तुझ्याशी नीट बोलते. आता हे बघ, रताळ्याचा गोड गोड किस आणले तुझ्यासाठी, खा आणि एन्जॉय कर. असं म्हणून वसुंधरा निघून जाते. तर रात्री आकाश घरी येतो आणि वसुंधरा त्याला पाणी देते. आकाश खूप टेन्शनमध्ये असतो. वसुंधरा विचारते, काय झाले? ऑफिसमध्ये काही झाले का? सांगा ना. आकाश म्हणतो, अगं मला अखिलची खूप काळजी वाटते. खूप काम करतोय ग तो, त्याच्यावर खूप जबाबदारी पडली आहे. सारखा स्ट्रेसमध्ये असतो. तो लहान आहे, शिकतोय आणि काम पण करतोय. हे सगळं खूप कठीण आहे. वसुंधरा तुम्हाला माहितीये का, मी जेव्हा त्याच्या वयाचं होतो ना, तेव्हा 24 तास झपाटल्यासारखं काम करायचो. सारखे सारखे तेच डोक्यात विचार चालू असायचे आणि त्यामुळे तब्येत बिघडायची. आणि आता हे आमचं शेंडेफळ आज जरा नाजूकच आहे, त्याची काळजी वाटते. वसुंधरा म्हणते, अहो किती विचार करताय तुम्ही, काही नाही होणार त्याला. आकाशला अखिलची खूप काळजी वाटत असते आणि टेन्शन घेऊन बसलेला असतो. वसुंधरा मुलांना बोलवते आणि आकाशसोबत खेळायला सांगते. आकाशला जरा रिलॅक्स राहायला सांगते. तरी तनया अखिल झोपलेले असतात आणि तनयाला स्वप्न पडतं की वसुंधराने पुन्हा एक कानाखाली मारली. ती मोठमोठ्याने किंचाळत असते. अखिल तिला झोपेतून उठवतो आणि तो म्हणतो, काय चाललंय हे सगळं? तनया म्हणते, मला स्वप्नात सुद्धा तिने थोबाडीत मारलीये. अखिल तिला समजावतो. तो म्हणतो, अगं तनया, झालंय ना सगळं, पुन्हा पुन्हा तोच का विषय काढतेस तू? तनया अखिलला खूप बोलत असते. तिने थोबाडीत मारली तरी तुला लाज वाटली नाही, तू काही बोलला नाही, असं कसं नवऱ्याचं खूप बोलते. आणि वसुंधराला धडा शिकवण्यासाठी तूच काहीतरी करायचं म्हणत असते. अखिल म्हणतो, हे बघ तनया, मला रोजची किटकिट नकोय. अगं आधीच माझ्या डोक्यावरती खूप ताप आहे. रोज रोज मीटिंग चालू आहे. उद्या पण महत्वाची मीटिंग आहे. मला आरामाची गरज आहे, झोपू दे. अखिल झोपून जातो. तनया मोबाईल घेते आणि बाहेर येते. ती विशाखाला फोन लावते. तनया विशाखाला पण ओरडत असते. ती विशाखाला म्हणते, मम्मा त्या दिवशी वसुंधरावरती ऍक्शन घ्यायची सोडून तू मलाच कानाखाली मारलीस. तनया म्हणते, मग काय करायचं? अगं दरवेळेस हात उचलणं बरं नाहीये. तनया म्हणते, मम्मा पण तू त्या वसुंधराला मारायला हवं होतंस. विशाखा म्हणते, मारायची गोष्ट सोड, काही काही वेळेलाच अपमान केला ना तरी खूप असतं. तनया म्हणते, मम्मा तू काहीतरी करा, त्या वसुंधराला धडा शिकव. विशाखा म्हणते, बघू आपण नंतर, तू झोप आता. ठेवून देते आणि तेवढ्यात तिचा नवरा तिथे येतो. तो म्हणतो, झालं, लाडक्या लेकीला पट्टी पडवून झालं का? अगं डोक्यावरती कर्ज आहे, त्याची चिंता कर. विशाखा म्हणते, हे कर्ज माझ्यामुळे नाही, ते जयश्रीमुळे झाले. तिने माझ्या आयुष्याची माती करून टाकली. स्वतः श्रीमंत झालीये आणि मला इथे भिकेला लावले. पण आता नाही, आता मी गप्प बसणार नाही. विशाखा विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागामध्ये म्हणजेच 8 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की आकाशच्या घरी काही मुलाखत घ्यायला लोक आलेली असतात. कशी मुलाखत घेणार असतात
आणि तेवढ्यात तिथे तनया अखिल येतात. तनया आकाशला बाजूला सरकवते आणि अखिलला मध्ये बसवते. ती म्हणते, अखिलचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना? अखिल CEO आहे म्हणून ना? ते लोक म्हणतात, नाही, आम्हाला आकाशचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कारण आकाशने जे काम केलं ते आम्हाला माहिती आहे. सगळ्यांसमोर तनयाचा इन्सल्ट होतो. तनया तोंड पाडून उभी असते.